मित्रहो नमस्कार। 2023 नवीन वर्षाचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। नागपुरातून मी सत्यजित। मित्रहो, आज माझं 11वी मराठी भाषेत प्रबोधन आहे। आजचे विषय आहे समाजकार्याचे विद्यार्थी व कार्यकर्ता यांच्यासाठी स्वरोजगारची गरज आणि किंमत। असे एक विषयाचा गरज काय? गरज असासाठी मागील 30, 40, 50 वर्षाचा समाजसेवा क्षेत्रात जे परिवर्तन होऊन लागला आहे आणि विकासाच्या इतिहासामध्ये जे परिवर्तन घडून आला आहे ते सगळे अभ्यास करून आम्ही जर आपल्यामध्ये संवाद करत नाही आणि आपलं जे वैचारिक मत आहे ते जर देत नाही तर मला लागत नाही की आम्ही जे एक मोठे कुटुंब आहोत, सामाजिक कार्यकर्ता, समाजकार्यचे विद्यार्थी, आम्हाला काही बरं होणार नाही। तर माझ्या अनुभवामध्ये असलेले जे गोष्ट मी आपल्या समोर मांडतो आणि आपण आपल्या पातळीवर शोध करा, अभ्यास करा, चर्चा करा। आपण जेव्हा विद्यार्थी आहे आपल्यासाठी बरेच स्कोप आहे की आपण करायला हवं आणि आपलं जे शिक्षक आहे, प्राचार्य आहे त्यांच्यासोबत चर्चा करायला हवं। आणि जेव्हा आपण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहे, PhD लेवलवर आहे, आपण इंटेन्सिव्ह चर्चामध्ये राहा। आणि आपण जर सामाजिक कार्यकर्ता आहे, जर यंग आहे, फ्रेशर्स आहे की एक मिडल एक्सपिरियन्स लेवलवर आहे, 30-40 वर्ष वयाचा आहे, तर आपल्याला पण हा विषय मध्ये अभ्यास करणं खूपच गरज आहे। मित्रो, 70-80 दशकाचा गोष्ट मला जे आठवण येते आणि जे मी बघितलं, शोध केलं, वरिष्ठांच्याकडून शिकलं, तिथे फक्त असं आहे की तेव्हा गांधीवाद विचारावर काम करणारे बरेच लोक होते। त्याच्यामध्ये काही लोक फक्त विनोबा विचारावर काम करणारे लोक होते, काही लोक गांधी आणि विनोबाच्या विचारावर काम करणारे लोक होते। तेव्हा काही 3-4 संघटन होता। मला जितकं आठवण येत आहे, आदिम जाती सेवक समाज, सर्वसेवा संघ, असं भूदान यज्ञ समिती, असं काही वेगवेगळा संघटन होता आणि अनेक होता। आणि राज्य पातळीवर पण बरेच ट्रस्ट्स होता। तरी बरेच कार्यकर्ता ते विचारावर काम करू लागले आणि काम केले। पण तेव्हा स्वतःची रोजगार आणि स्वतःची कुटुंब पाळणे त्याचं काही गरज नव्हता। अशासाठी की देशा पातळीवर जर पाहिलं आणि गाव पातळीवर तेव्हाचं चित्र पाहिलं तेव्हा जे रिसोर्सची कमतरता तितकं नव्हती। गावामध्ये जे भेटत होता, समाजामध्ये जे भेटत होता त्याच्यामध्ये कसं करून बेड चालत होता, तरी काही अडचण नव्हता। तेव्हाही काळात मार्क्सियन फिलॉसॉफीमध्ये बरेच लोक काम करत होते, पण तुम्ही असं सांगू शकणार नाही की ते रूरल डेव्हलपमेंट काम करत होते, ते एम्पॉवरमेंटसाठी काम करत होते। आणि बहुतेक नक्सल मूवमेंट पण तेव्हा सुरू झाला होता आणि वेगवेगळा जे आदिवासी प्रांत आहे तिथे पण खूपच इंटेन्सिव्हली ते चालत होता आणि खूपच स्ट्रॉंग लीडर्स होते। मला लागते उडीसाचं एक लीडर होते नागभूषण पटनायक आणि ते एक पुढारी माणसं होते मार्क्सियन आंदोलनचा आणि जे एक्स्ट्रीम लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आंदोलनचा आणि साऊथ ओडिशामध्ये त्यांचा खूपच प्रभाव होता। तसेच सोशियलिस्ट विचारधारावर, लोहियांचे विचारावर ओडिशामध्ये किसन पटनायक सारचं जे काम आहे ते पण खूपच मोठं होता आणि महाराष्ट्रामध्ये बरेच लोहिया विचारावर काम करणारे लोक होते। तुम्हाला माहिती असेल की मी हा राजनीतीचा विषय मी तिकडे वळत नाही, पण जॉर्ज फर्नांडिस जे काम आहे ते बहुतेक हा लोहियांच्या विचारावर काम आहे। आणि शरद यादव त्यांचे जे पॉलिटिकल ॲक्शन होता ते पण लोहियांच्या विचारावर होता। तसेच वेगवेगळा हा जे काळ आहे, गांधीयन, विनोबा विचार, मार्क्सियन थॉट, सोशियलिझम, हा सगळे काम करताना तेव्हा पैसा कम होता आणि इंटरनॅशनल NGO जे आहे त्यांचा पैसा कम होता, भारत सरकारची पण कम होता,
राज्य सरकार जे NGO आणि ट्रस्टला पैसा देते ते खूपच कमी होता आणि त्याची गरज पण नव्हता. 1980s to 1990s 80 आणि 90 दशकमध्ये असं झालं की ते हळूहळू ते फंड वाढवू लागलं. इंटरनॅशनल NGO जी पैसा देणं सुरू केलं. नंतर भारत सरकार राज्य सरकारची काही पैसा सुरू झाला. म्हणजे सामाजिक संस्था वाढू लागला, ट्रस्ट वाढू लागला. पण एक गोष्ट सगळ्यांना तुम्हाला माहिती देतो की जसं जसं सामाजिक विचार पुढं गेला ते प्रोफेशनलिझम होऊ लागला तसं मार्क्सियन थॉट्स आणि सोशियलिझमचे जे बळण होता त्याचे जे ताकद होता ते कमी होऊ लागला. तर 90sच्या जे दशक आहे 90sचे नंतर म्हणजे दी इंडिया आफ्टर PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग म्हणजे मनमोहन सिंग साहेब अर्थमंत्री होते आणि PV नरसिंहराव साहेब प्रधानमंत्री होते. डंकेलची प्रस्ताव आला, गाठचे एग्रीमेंट झालं, लिबरलायझेशन झाला. त्याच्यानंतरची जे भारत आहे आणि ते भारतमध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट होऊ लागलं आणि एकीकडे वैचारिक दृष्टिकोन होता, आंदोलनची दृष्टिकोन होता, दुसरीकडे बाजाराचा पण एक दृष्टिकोन होता. वर्ल्ड बँक सारखं ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सारखं जे ऑर्गनायझेशन आहे ते सगळे भारताला एक कॅपिटल्सची म्हणजे संपत्तीचं एक भूगोल असं म्हणून ते समजत होते. तरी तेव्हा वेगवेगळ्या जे INGO आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, स्टेट्स गव्हर्नमेंट्स आहे, त्यांचं बजेट जे आहे वाढू लागला आणि वेगवेगळे NGO सुरू झाले. आणि त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे मी त्याला एक ब्रीफली सांगतो की 2000 कडून आतापर्यंत जे काळ आहे 2000 पासून 2022 पर्यंत म्हणजे 90s नंतर जेव्हा PV नरसिंहराव साहेब प्रधानमंत्री होते त्याच्यानंतर जे भारत आहे ते एक लिबरलायझेशनचा भारत आहे, ओपन मार्केटचे भारत आहे आणि एकीकडे सोशल वेलफेअर होईल त्याबद्दल काही लोक काम करत आहे आणि दुसरीकडे भारत एक बाजार आहे त्याबद्दल पण लोक काही काम करून राहिले. तरी ते जे भाग आहे भारत एक बाजार आहे त्याचा हिशोब करून वेगवेगळ्या इंटरनॅशनल NGOज आणि कॉर्पोरेट्स ते येऊन लागले आणि फंड्स वाढवू लागला आणि वेगवेगळ्या NGO सुरू झाले. तरी आता जे काळ आहे 2000 पासून 2022 पर्यंत जे काळ आहे असं मी जे सामाजिक संस्था आहे त्याला 3 भाग करतो. एक आहे नॅशनल लेवल NGO जे पॅन इंडिया लेवलवर काम करते आणि एक मिडिल लेवल NGOज और प्रोफेशनल NGOज और एक्सपर्ट ऑर्गनायझेशन्स मी म्हणतो आणि तिसरी एक ग्रुप आहे जे ग्रासरूट NGOज आहे, कॅम्पेन्स आहे, मुवमेंट्स आहे. तर जे पॅन इंडिया लेवल NGO आहे काही NGO एज्युकेशनवर काम करत होते, काही NGO हेल्थवर काम करत होते, काही NGOज ॲग्रिकल्चरमध्ये काम करत होते. पण पॅन इंडिया लेवलवर जर पाहिलं प्रत्येक विषयामध्ये बहुतेक 2, 3, 4 ऑर्गनायझेशन भेटतील. असं 10-15 विषय जर जोडलं तर जास्तीत जास्त 60-70 ऑर्गनायझेशन भारतात पॅन इंडिया लेवलवर काम करत आहे. तसेच मिडिल लेवलवर जर पाहिलं आणि एक्सपर्ट ऑर्गनायझेशन, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन जर पाहिलं याचा अर्थ मी म्हणतो ते ऑर्गनायझेशन मोठं नाही आहे, कमी लोक आहे, कमी लोकांमध्ये चांगला काम करतात आणि ते एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन म्हणून काम करतात. म्हणा माझं जे एक्झाम्पल आहे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट जे डाऊन टू अर्थ पब्लिश करत आहे, एक लहान ग्रुप आहे पण त्यांचं जे काम आहे ते काम पूर्ण देशासाठी आहे आणि देश पातळीवर जे लोक काम करतात, सामाजिक संघटन काम करतात ते वापर करतात. तसेच अनेक ऑर्गनायझेशन FRLHT फाउंडेशन फॉर रिव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशन तिथे कमी लोक काम करतात, एक्सपर्ट लोक काम करतात. तर वेगवेगळ्या विषयावर कमी लोक आहे पण ते नॅशनल लेवलवर त्यांचं इन्फ्लुएन्स राहत होता. आणि तिसरी गोष्ट आहे ग्रासरूट. हा जे 3 उदाहरण मी देतो, 3 विभागीकरण करतो, वेगवेगळा त्याला कॅटेगरायझेशन करतो याचं फक्त अर्थ इतके आहे इथे किती लोक काम करत आहे. पॅन इंडिया लेवल जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये भारताचा किती लोक काम करत आहे. तसेच मिडिल लेवल जे ऑर्गनायझेशन आहे, एक्सपर्ट ऑर्गनायझेशन आहे, भारताचा किती लोक तिथे काम करत आहे. पण तिथे उत्तर होईल की कमी 5,000, 10,000, 20,000, 30,000, 40,000 इतके मोठं देशामध्ये जर फक्त 10,000, 20,000, 30,000, 50,000, 1 लाख जर काम केले तर इतर लोक कुठे काम करतील. तर तिसरी एक ऑर्गनायझेशन आहे ग्रासरूट ऑर्गनायझेशन
लहान लहान जे ऑर्गनायझेशन आहे, स्मॉल ऑर्गनायझेशन, स्मॉल एज, त्यांचं बळ कमी, क्षमता कमी, पैसा कमी, कौशल्य कमी, पण ते गाव पातळीवर काम करत आहे, पंचायत पातळीवर काम करत आहे, पंचायत समिती पातळीवर काम करत आहे, नाहीतर जिल्हा पातळीवर काम करत आहे आणि खूपच जनरलिस्ट अप्रोचमध्ये ते काम करत आहे। इथे माझं गोष्ट आहे, आम्ही म्हणजे जे सामाजिक समाज कार्याचे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता, आमचं संख्या जास्त ग्रासरूट ऑर्गनायझेशनवर आहे। तर हा संख्या किमान 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख पर्यंत जाईल। तर आता हा जे लोक आहे हे कुठे फिट होतील आणि कुठे काम करतील? तर माझा विषय आहे की हा जे मंडळी आहे त्याच्यामध्ये मी पण आहे, तुम्ही पण आहो आणि अनेक पण आहे, आमचे शेजारी अनेक भाऊ आणि मित्र आहे। तर आम्ही लोकांचं स्वरोजगारची गरज आणि किंमत हे माझं मुख्य विषय आहे। तर मित्रांनो, फक्त जर तुम्ही पॅन इंडिया लेवलवर ऑर्गनायझेशनमध्ये काम करायची इच्छा केलं की मिडिल लेवल ऑर्गनायझेशन, एक्सपर्ट ऑर्गनायझेशनमध्ये काम करायची इच्छा केलं, तिथे जागा भेटेल की नाही भेटेल ते सांगू शकत नाही, आणि जर भेटला तर किती दिवस राहील ते पण तुम्ही सांगू शकत नाही। तरी जे ग्रासरूट पातळीवर आम्ही काम करतो, आमचं एक काहीतरी इव्हन मिडिल लेवल एक्सपर्ट ऑर्गनायझेशनमध्ये जे काम करते, जे मधला ग्रुप आहे, तर आम्हाला आमचं स्वतःचे स्वरोजगारासाठी चिंता करणे खूपच गरज आहे। याच्यासाठी की आम्ही हळूहळू आमच्या परिवारची जबाबदारी आहे, स्वतःची जबाबदारी आहे, इन्कमची गोष्ट आहे, आणि जे काही स्वप्न आहे स्वतःच्यासाठी, कुटुंबासाठी, आणि जे काही लायबिलिटी राहते काही करायच्यासाठी, त्यासाठी पैसा पाहिजे। तरी आम्हाला पहिला वापर करावा लागेल स्वतः, म्हणजे मी म्हणजे एक बडी, मी एक शरीर आहे, तर मी काय कामाला कोणत्या कामाला येऊ शकतो। पहिला गोष्ट आहे, विनोबांचा एक विचार आहे, शरीर म्हणजे श्रम येऊ शकता, एक शरीरमधून श्रम निघू शकता। तर ते श्रमाला वापर करून आम्ही, किमान माझा इतकं मत आहे की आम्ही आमचं श्रम वापर करून तिथून काही रोजगार करू शकतो। नंतर श्रमामध्ये जर काही कौशल्य जोडलं, हा गांधीजीचा विचार आहे, तर तिथून आम्ही काही आणखी चांगला रोजगार करू शकतो। तर पहिला आहे की श्रम म्हणजे स्वतःचं एक शरीर, ते शरीरमधून श्रम निघते, आम्ही ते श्रम काढणार, श्रमामध्ये आमचे जे लेबर आहे त्याच्यामध्ये थोडं स्किल जोडलं तर ते कौशल्यमधून आणखी थोडं चांगला रोजगार होईल। दुसरी एक अडचण आहे की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेवाईकमध्ये, जॉईंट फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये, फ्रेंड्समध्ये बरेच ऑपॉर्च्युनिटी भेटतात, पण आम्ही तिथे काम करत नाही, आम्ही कुठे लांब जातो, वेगवेगळ्या जागामध्ये जाऊन काम करतो। मी पण येऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, माझं घर ओडिशा आहे, आणि तर बरेच लोक पण महाराष्ट्राच्या इतर राज्यामध्ये काम करते। तर जेव्हा स्वरोजगाराची प्रश्न निर्माण होते, जेव्हा स्वतःचा स्वावलंबन होण्यासाठी प्रश्न येते, तेव्हा आम्हाला आमचं फॅमिली, आमचं जॉईंट फॅमिली, आमचं रिलेटिव्स, आमचं फ्रेंड सर्कल याच्यामध्ये काय काम भेटू शकतो त्याबद्दल आम्हाला चिंता करायचं गरज आहे। नंतर एक गोष्ट आहे सगळ्यांना, आम्ही फक्त जेव्हा 30च्या नंतर 3-4 वर्ष 5 वर्ष काम केल्यानंतर आम्ही आमच्या घरच्या जे वेगवेगळ्या गोष्टी आहे आम्ही चिंता करतो। माझं म्हणणं आहे 25 वर्ष काम केल्यानंतर, आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडतो आणि मांडू इच्छितो की आपण विद्यार्थी जेव्हा आहो तेव्हापासून आप सुरू करा, आपलं एक बँक अकाउंट करा आणि काही सेव्हिंग्स करा, वेगवेगळे सेव्हिंग्स, वेगवेगळ्या डिपॉझिट जे काही असते, आणि आपलं जे श्रम आहे, जे लेबर आपण देतं त्याच्यामधून जे रोजगार तुम्ही करतो, आणि जे स्किल आहे तुमचं ते जर तुम्ही वाढवतो आणि त्याच्यामधून काही रोजगार करतो, आणि जे नातेवाईक आहे, जॉईंट फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत जेव्हा आपण काम करतो, जे काही पैसा येते त्याच्यामधून आपण सेव्हिंग्स करा, तरी आपल्याकडे काही पैसा राहील आणि आपल्याकडे स्वावलंबनची काही संधी राहील, साधन राहील, तर आपलं कॉन्फिडन्स वाढतील, आणि आपलं कॉन्फिडन्स राहिल्यानंतर आपण एक चांगला नेतृत्व निर्माण होऊ शकता आणि इतरांना आपण मदत करू शकता, आणि समाजामध्ये जे विकासाचा संधी आहे, विकासाचा स्वप्न आहे, एक चांगला भारत पाहायचे जे स्वप्न आहे ते आम्ही एक वैयक्तिकपणे आणि सामूहिकपणे आम्ही पूर्ण करू शकतात। तरी आपण हा विषय खूपच मोठा आहे, कमी समयामध्ये मी बोललो, आपण आपल्या पातळीवर अभ्यास करा,
आम्ही परत भेटू. सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद.